नमस्कार. 15 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO चे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. आज 15 जून मंगळवार रोजी यावल तालुक्यात सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील उर्फ छोटू भाऊ यांच्या प्रयत्नातून साकडी येथील वाडेश्वर मंदिरात संरक्षण भिंत मंजूर, भूमिपूजन करून कामाला झाली सुरुवात. सावकळा सीम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 4 उपकेंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण यशस्वी. वाघझिरा येथील भारसिंग बारेला यांची नाशिक विभाग वन हक्क समितीवर सदस्यपदी निवड, आमदारांनी केलं स्वागत. काकूच्या पुण्यस्मरण निमित्त पुतणीकडून बालिका आश्रम व वृद्धाश्रमात अन्नदान. यावलच्या नीताताई गजरे यांचा सलग 4 वर्षापासून अखंडित उपक्रम. माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिदिन निमित्त भालोदला बुधवारी विविध कार्यक्रमाचं आयोजन. जमाते इस्लामी हिंद फैजपूरतर्फे पर्यावरण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम. सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर फेगडे यांचा अमृत महोत्सवी 75वा वाढदिवस उत्साहात साजरा. तर यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज मंगळवार 15 जून रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या 5 दिवसापासून यावल शहर व तालुक्यातून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तालुक्यातून ओसरलेला दिसत आहे. आज 15 जून मंगळवार रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय, यावल ग्रामीण रुग्णालय, न्हावी ग्रामीण रुग्णालय तसेच यावल तालुक्यातील सर्व 6 प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत घेण्यात आलेल्या RT-PCR आणि अँटीजेन स्वॅबच्या प्राप्त अहवालानुसार आज सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आज सलग 5वा दिवस आहे. या 5 दिवसात यावल शहर आणि तालुक्यामधून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. राज्य शासनाकडून अनलॉकची घोषणा करण्यात आलेली आहे. अशात सर्वत्र सर्व व्यावसायिक आणि नागरिकांना 100% मुभा देण्यात आलेली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हा ओसरलेला दिसत आहे. एकूण राज्य शासनाकडून अनलॉक सुरू असला तरी आगामी काळात कोरोना विषाणूच्या येणाऱ्या 3ऱ्या लाटेसंदर्भात आपण सतर्क राहिले पाहिजे. आगामी काळात 3ऱ्या लाटेत आपलं कुटुंब कोरोनापासून कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. डिजिटल जगात सुरू करा डिजिटल प्रोडक्टचा डिजिटल बिझनेस. ना कोणत्या ऑफिसची गरज, ना कोणत्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज. घर बसल्या मोबाईलवरनं तुम्ही तुमचा उद्योग
चालवू शकता आणि महिन्याचे 15 ते 20 हजार रुपये कमवू शकता. जर तुम्हालाही असा उद्योग करायचा असेल तर आताच खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आम्हाला मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण ट्रेनिंग दिली जाईल आणि तुमचा उद्योग घर बसल्या ऑनलाईन सुरू होईल. तालुक्यातील साकडी येथील वाडेश्वर मंदिरास संरक्षण भिंतीचं काम नुकतेच सुरू करण्यात आलं आहे. या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले असून सदर कामाकरिताचा निधी जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करण्यात आला आहे. साकडी तालुका यावल येथे जागृत देवस्थान श्री वाडेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरास संरक्षण भिंत व्हावी म्हणून भाविक आणि नागरिकांकडून मागणी झाली होती. तेव्हा सदरील कामाकरिता जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील उर्फ छोटू भाऊ यांनी पुढाकार घेतला व त्यांच्या प्रयत्नातून संरक्षण भिंतीचे काम मंजूर करण्यात आले. तर नुकतेच सदर संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन विश्व हिंदू परिषदचे ज्येष्ठ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ सह पंचायत समितीचे भाजपचे गटनेता दीपक अण्णा पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य साहेबराव बळगुजर, दिनकर माळी, नितीन फन्नाटे, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष योगेश खेवलकर आदींची उपस्थिती होती. सदर मंदिर परिसरात संरक्षण भिंतीचे काम मंजूर केल्याबद्दल रवींद्र पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले असून संरक्षण भिंतीच्या कामानंतर मंदिरात भव्य असा बगीचा देखील उभारण्यात येईल असा मानस भक्त भाविकांनी व्यक्त केला आहे. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, टीबी, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. तालुक्यातील सावळा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या 4 आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरित्या पार पडले. सातोद, कोळवद, दहिगाव व मोहोराळा येथे आजवर 45 वर्षावरील वयोगटातील 683 नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना गाव पातळीवरच कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रावर देखील लसीकरण करावे अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार यावल तालुक्यातील सावळा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या 4 उपकेंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. यात टप्प्याटप्प्याने 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांना कोविशिल्ड लस दिली जात आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे, डॉक्टर नसीमा तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणकरिता आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी, आरोग्य सहाय्यक LG तळवी हे कार्यक्षेत्रातील उपकेंद्र यात दहिगाव, सातोद, कोळवद व मोहोराळा या ठिकाणी लसीकरणाचं आयोजन करीत आहे. या लसीकरणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर साजिद तळवी, डॉक्टर राहुल गजरे, आरोग्यसेवक भूषण पाटील, अरविंद जाधव, बालाजी कोरडे, राजेंद्र बारी हे परिश्रम घेत आहे. तर लसीकरण मोहिमेत आरोग्यसेविका महमुदा तळवी, अनिता नेहते, शाबजान तळवी, प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते नागरिकांना लस दिली जात आहे. तर या संपूर्ण केंद्रावर समीर तळवी, सायरा तळवी यांचे देखील सहकार्य लाभत आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच
यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील वाघझिरा येथील रहिवासी तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसिंग तेरसिंग बारेला यांची नुकतेच नाशिक विभाग वन हक्क समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचे चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे, बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मुन्नाभाऊ पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, योगेश पाटील, नायगाव सरपंच लीलाधर पाटील, देविदास पाटील, भरत चौधरी सर, निलेश साळुंके, रोहिदास महाजन, सुधाकर पाटील, हबप श्रीराम महाराज, अनिल पाटील, कैलाश निळे, हेमंत पाटील, मधुकर पाटील, दिनेश साळुंके, पंकज सपकाळे, धनराज पाटील, महेंद्र चौधरी, अशोक पाटील, आशिष झुरकाळे, नाना पवार, जितेंद्र खंबायत, योगेश साळुंके, पराग महाजन, ईश्वर सोनवणे, संतोष महाजन, प्रवीण महाजन, भरत चौधरी आदींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. काकूच्या पुण्यस्मरण निमित्त पुतणीकडून गेल्या 4 वर्षापासून सेवाभावी उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोना काळात देखील गजरे कुटुंबियांनी अखंडित चोपडा तालुक्यातील वेले येथील बालकाश्रम वृद्धाश्रम येथे जाऊन 350 गरजूंना सन्मानपूर्वक भोजन देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा नीताताई सुरेश गजरे यांच्या काकू बुद्धवासी अलकाबाई पंडित गजरे यांचे मंगळवारी 4थे पुण्यस्मरण होते. तेव्हा पहिल्या पुण्यस्मरणापासूनच गजरे या वेले तालुका चोपडा येथील अमर संस्था संचलित बालकाश्रम, वृद्धाश्रम आणि मनोरुग्ण सेवा केंद्रात अन्नदान करीत आहे. यंदा देखील त्यांनी वेले येथे जाऊन तेथील 350 गरजूंना अन्नदान करण्यात आलं. या प्रसंगी त्यांच्यासोबत मॉडर्न इंग्लिश स्कूल संस्थेचे सचिव धीरज पाटील, शिक्षिका मिनल महाजन, साक्षी अग्रवाल, रेश्मा पाटील, पूजा मोरे, सुनीता वाघ, शारदा पांडव आदींची उपस्थिती होती. तेव्हा गजरे कुटुंबियांकडून राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. फोन होता सकाळी पण बंद होऊन गेला होता. आणखी हे नाही आली का मुस्कान आणि बसा बेटा प्रार्थना स्टार्ट कर. स्टार्ट.
एक एकच द्या हा. माजी खासदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचा प्रथम स्मृती दिन 16 जून रोजी आहे. तेव्हा या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भालोद येथे वृक्षारोपणासह अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नियोजनानुसार भालोद येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व वृक्षारोपण होईल. यानंतर सकाळी 11 वाजता गावातील सकाराम महाजन ग्रामीण पतसंस्थेमध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या प्रसंगी महामंडळेश्वर जनार्दन हरिजी महाराज, महंत मानेकर बाबा, शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज, स्वरूपानंदजी महाराज, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा, अमोल हरिभाऊ जावळे, खासदार रक्षाताई खडसे, भुसावळ आमदार संजय भाऊ सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील उर्फ छोटू भाऊ, जिल्हा परिषदच्या सदस्य सविताताई अतुल भालेराव, रावेर पंचायत समितीच्या सभापती कविताताई कोळी, उपसभापती धनश्री सावळे, चोपळा पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा पाटील, जिल्हा परिषदच्या सभापती उज्ज्वला म्हाळके, ज्योती पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल भाऊ चौधरी, सुरेश पाटील, डॉक्टर राजेंद्र फळके, अशोक कांडेलकर, सुरेश धनके, नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, भाजपा गटनेता दीपक अण्णा पाटील, उपसभापती योगेश भंगाळे, विलास चौधरी सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तसेच भालोद ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच विविध कार्यकारी सोसायटी, दूध उत्पादक सहकारी सोसायटी, सेकंडरी एज्युकेशन सोसायटीत देखील श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जमाते इस्लामी हिंद फैजपूरतर्फे पर्यावरण सप्ताहानिमित्त मस्जिद इब्राहिम मिल्लतनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले व स्वच्छ वातावरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. लावण्यात आलेले वृक्षांचे संगोपन देखील जमाते इस्लामी हिंद फैजपूर शाखेतर्फे केले जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. फैजपूर शहरात पर्यावरण सप्ताहानिमित्त मस्जिदे इब्राहिम मिल्लतनगर येथे जमाते इस्लामी हिंद शाखा फैजपूरतर्फे वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमात फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, अब्दुल रऊफ, अबू बकर जनाब, शेख अलाउद्दीन, इरफान शेख मेंबर, जाकीर शेख, अहमद सेठ सह मान्यवरांची उपस्थिती होती. शहरातील रहिवासी तथा सटाणा येथे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले सुधाकर रामदास फेगडे यांचा अमृत महोत्सवी 75वा वाढदिवस आज 15 जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सुधाकर रामदास फेगडे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवले. तेव्हा त्यांचा आज 15 जून रोजी अमृत महोत्सवी 75वा वाढदिवस होता. यानिमित्त यावल शहरातील आई हॉस्पिटलच्या आवारात एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करून मोठ्या उत्साहात हा अमृत महोत्सवी वाढदिवस त्यांचा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती हर्षल पाटील तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शास्त्री भक्ती किशोरदासजी महाराज यांनी देखील दूरध्वनीवरून श्री सुधाकर फेगडे यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवस निमित्त शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील अनेक ज्येष्ठ मान्यवर व त्यांच्यावर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक सुधाकर फेगडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव शैलेंद्र फेगडे, पंकज फेगडे, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या वतीने करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सुधाकर फेगडे यांनी देखील आपल्या जीवन कार्याचा आढावा थोडक्यात उपस्थितांसमोर मांडला. तेव्हा यावल न्यूजच्या वतीने देखील
सुधाकर रामदास फेगडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कापणार नाही, कारण केक कापणे, मेणबत्ती विझवणे ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती कापणे नसून जोडणे आहे, विझवणे नसून ज्योत लावणे आहे. आणि आजवर आम्ही दादांच्या शब्दाच्या बाहेर गेलो नाही, त्यामुळे आताही जाणं शक्यच नाही. म्हणून दादांच्या शब्दाला मान देऊन दादांच्या संकल्पनेप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. ती संकल्पना अशी आहे, अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष. एखाद्या व्यक्तीने वयाची 75 वर्ष पूर्ण करणे म्हणजे हा खूप मोठा टप्पा असतो. केवळ 75 वर्ष पूर्ण करणे हे शब्दशः नाही, तर प्रत्येक त्या 75 वर्षातला क्षण अविरत कार्यरत राहणं, दुसऱ्यांसाठी झटणं आणि काहीतरी सकारात्मकतेने कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करत राहणं, याला खूप मोठं महत्त्व आहे. 75 वर्षात आपल्याला माहिती, लोक थकून जातात, आराम करतात, रिटायरमेंट झाल्यानंतरही विश्रांती घेतात. पण आपल्या दादांचं जे काम आहे ते आपण जे सर्व जमलो सर्वांनाच माहिती. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अविश्रांत मेहनत त्यांची सुरू असते आणि त्याचबरोबर त्यांचं कार्यही सुरूच असतं. 100% काम करतात. त्याचा एक टक्का जरी, एक थेंब जरी आम्हाला मिळाला तर आमच्या आयुष्यातील खूप मोठी घटना राहील आणि आम्हाला खूप भविष्यात प्रेरणादायी राहील. हे पेढेरूपी अमृत आहे. केकपेक्षा आपल्या संस्कृतीत पेढ्यांना जास्त महत्त्व आहे. तेच आपण या कार्यक्रमातून समोर ठेवतोय. गौरांग, पवन हे प्रतिकात्मक होतं. आपल्या कुंभात जेवढं शक्य होतं तेवढं आपण घेतलं. आतापर्यंत माझ्याविषयी 2-4 लोकांनी काही माहिती दिलेली आहे. वास्तव अशा प्रकारची माहिती होती. प्रत्यक्ष डॉक्टर कुंदन आणि पंकज हे दोन्ही बोलले. शिक्षकाबद्दल विद्यार्थी कधीच खोटे बोलणार नाही याचा अर्थ पंकज आणि कुंदन जे बोलले ते सत्यच होतं. अगदी हर्षल पाटील बोलले, ते गावकीविषयी बोलले. आणि अशा प्रकारे शाळेतलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण याविषयी आतापर्यंत बराच उपयोग झाला. मी ज्यावेळेला सटाण्याला गेलो त्यावेळेला परिस्थिती फार कठीण होती. त्याच्या आधी सांगतो, मी MA आलो आणि माझ्या वडिलांचं म्हणणं होतं, तू अर्थशास्त्र शिकलेला आहे, तू बँकेत नोकरी कर. म्हटलं मला बँकेत नोकरी करायची नाही, मला शिक्षकच व्हायचं आहे. शिक्षक हे माझं ध्येय आहे. मग मी तुला पैसे पुरवत नाही असं माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगून टाकलं. काय करायचं मोठा प्रश्न निर्माण झाला. शेवटी आमच्या मामी समोर बसलेले आहेत. आमच्या मामींनी आमच्या मामाला सांगितलं, सुधारला वाटेल तसे पैसे द्या, पण त्याची इच्छा आहे ना बीएड व्हायची, ते बीएड करू द्या. आई होती, त्या आईने सांगितलं, माझ्याकडे थोडेफार पैसे पडले, किरकोळ जास्त नव्हते, पण तुझ्या तुपाचे किरकोळ पैसे होते, ते पैसे मला दिले. माधव महाजन होते, ते वारले. ते आता त्या माधव महाजन थोडं माझ्या वडिलांना पाठबळ दिलं, तरी माझे वडील नाही म्हणाले, नाही मी त्याला बीएडला पैसे देतच नाही, त्याला मास्टरच करायचं नाही म्हणे. हां, आणि माझा आवाज होता शिक्षकच व्हायचं. शेवटी मामीने दिलेले पैसे, आईने दिले थोडेफार पैसे, माधव महाजनचं त्या ठिकाणी थोडंफार प्रतिसाद, या बळावर मी मालेवाला बीडला गेलो. बीडला गेल्यावर
तिथले जे प्राचार्य होते त्या प्राचार्य सांगितलं सगळ्या शिक्षक प्राध्यापकांना की आपली जी बॅच आहे बी एडची, या बी एडच्या बॅचमध्ये सर्वात जास्त चांगलं शिकवणारा जर कोणी असेल तर त्याचं नाव मला सांगा. आणि त्यावेळेला आयोगानं आलं की मालेगावचे प्राध्यापक व्ही सी सोनार नावाचे आम्हाला टीचर होते. त्या व्ही सी सोनार सांगितलं प्राचार्यांना, सर फक्त एकच विद्यार्थी माझ्याकडे एस आर तेगडे म्हणून. विचारणं त्यांनी विचारलं की तुमचा मॅथ्सचा विद्यार्थी कसं काय, इंग्लिशचं कसं काय. नाही म्हणे आम्हाला काही समाधानकारक वाटत नाही. पण सोनार सर म्हणाले थांब तेगडे सरच आहे म्हणे अगदी. हां, दुसऱ्या दिवशी मालेगावला एका शाळेत मला पाठ होता. प्राचार्य म्हणाले मी स्वतःच्या पाठावर जातो आणि पाहतो तुमचं काय म्हणणं आहे ते तेगडे सर कसे काय ते. आणि खरोखर दुसऱ्या पाठावर आले. त्यांनी पूर्णपणे 35 मिनटं पाठ पाहिला आणि पाठ पाहिल्यावर बाहेर आल्यावर माझी पाठ थोपटली. शाबास म्हणे, सोनार सरांचे शब्द खरे ठरले. असा इतिहास शिकवला होता. न भूतो न भविष्यती. छापा मारत नाही बरं, मी छापा मारत नाही आहे. हां, अजूनही मला 10वीच्या वर्गासमोर उभं केलं. अजूनसुद्धा बरं 12 वर्ष आली मला. हां, अजूनसुद्धा 10वीच्या वर्गासमोर पाठवलं तर पहिलं महायुद्ध काय, दुसरं महायुद्ध काय, आणि त्या काय बाकीचं मी तोंडी शिकवून टाकेल अगदी. हो, एकदा काय आलं, आता आमचं जे संस्थेचं मंडळ होतं ना, त्या सगळे आमदार खासदार होते. की डॉक्टर वसंतराव पवार खासदार होते. त्याच्यानंतर बाकीचे आणखी बरेचसे आमदार होते, खासदार होते, कोणी माझी प्रिन्सिपाल होते. तर हे सगळे त्या ठिकाणी जमा आले. आणि जमा आल्यावर डॉक्टर वसंतराव पवार म्हणाले सगळ्याला, मी ठेगडे सरांचा पाठ पाहतोच कसं काय शिकवतात ते, कारण ते ऐकून येतं फक्त. ठेगडे सरांनी पाहिलं नव्हतं, ओळखत नव्हते, पण सांगितलं मला ठेगडे सरांचा पाठ पाहिजे. आले आणि डायरेक्ट माझ्या वर्गात आले. वर्गात आल्याबरोबर ते मागच्या बेंचवर बसले. माझं शिकवण चाललं होतं उभं राहून. आणि पाठावर पूर्णपणे बसल्यावर मी अध्यापन असं केलं की साहेब एकदम खुश होऊन गेले. साहेबाची इतकी मर्जी बसली माझ्यावर. ते सरचिटणीस होते, त्याला खासदार होते, सरचिटणीस होते, आणि सगळ्यांच्या बदल्या त्यांच्या त्या हातामध्ये होत्या. 350 हायस्कूल होते लक्षात घ्या. आणि कोणाची बदली कुठेही व्हायची. जी प्रॉब्लेम केस होती ना, कशांच्या बदल्या तर कुठे डायरेक्ट सटाण्याचे इगतपुरी अगदी असे बदले हटवून टाकायचे. पण वसंतराव पवारने माझा पाठ पाहिला आणि वसंतराव पवार सांगून टाकलं ठेगडे सर सटायलाच राहतील, कोणी आला तरी त्यांची बदली होणार नाही. आणि खरोखर तसंच झालं अगदी. माझं रेकाय समजा सटाणा हायस्कूल, सटाणा आपल्या मराठा हायस्कूलमध्ये जितके शिक्षक होते ते बहुतेक त्यातली वशिल्याचे होते. माझ्या संस्थेचं नाव होतं मराठा विद्याप्रसारक, हायस्कूलचं नाव होतं मराठा इंग्लिश स्कूल. म्हणजे सगळं मराठा होती ते मंडळी होती. मी फक्त एका लेवापाटीवर होतो. आणि मराठा शिक्षकांच्या बदल्या खूप व्हायच्या, कारण काय ते राजकारण भाग घ्यायचे. तेव्हा हरिभाऊच्या बाजूने तर केव्हा त्या खडसेंच्या बाजूने तर केव्हा कोणाच्या बाजूने असे भाग घ्यायचे. आपलं काही तसं नव्हतं. खडसे यो, हरिभाऊ यो, कांची कोणी यो, मला देणं घेणं नाही. माझं काम म्हणजे काम. आणि त्यातूनच प्रत्येकजण माझ्यावर खुश होतं अगदी. आपल्या जळगावपेक्षा नाशिकचं राजकारण फार भारी आहे. एकदा का त्यांच्या मनात काही बसलं, वाईट बसलं तर वाईटच, आणि चांगलं बसलं चांगलं असेल. पण माझ्या बाबतीमध्ये मात्र डॉक्टर डी एस साहेब आरोग्यमंत्री होते महाराष्ट्राचे, व त्यांचीसुद्धा फार मेहरबानी होती. वसंतराव पवार होते, त्यांच्या विरुद्ध त्यांची फार मर्जी होती. जुन्या काळातला आमदार मालुजीराव मुगले, मालुजीराव मोगल म्हणून शरद पवारचा खास माणूस होता तो, त्यांची खूप पप्पा मर्जी होती अगदी. मला सटाने हलवायची कोणाची हिंमत होत नव्हती. आणि हल्लं ना कोणी जरी आलं की हा माझी बसला याला फोटो करण्यात आला, याला इथे बसवा. आणि जोपर्यंत वसंतरावला माहिती पडलं की फेगेसांची बदली आली, लगेच कॅन्सल बदली करून टाकायची ती आणि त्याला आपण द्यायची ते. अशा रीतीने मराठा विद्याप्रसार समाज
जिथे प्राध्यापक होते, जिथे शिक्षक होते, त्या सगळ्यांच्या कुठे ना कुठे बदल व्हायच्या. परंतु मी फक्त एकमेव होतो परजिल्ह्यातला माणूस, लेवा पाटीदार माणूस, नान मराठा माणूस, की 93% माझी सर्व्हिस नित्य सटाण्याच्या आहेत झालेली. लक्षात घ्या, रेखावर ब्रेक आहेत. तुम्ही अजूनही तपास केला ना तर मला 93% कोणी सापडणार नाही. किती ग्रेट पैशाचा असला तरी सापडणार नाही. हे माझं या ठिकाणी प्लस पॉईंट आहे, लक्षात घ्या. मला अध्यापनाशिवाय शिक्षणाशिवाय तुझं काही माहिती नव्हतं. कोणते राजकारण मी खेळत नव्हतो. आमचे शिक्षक राजकारण खेळायचे, शेती करायचे, पाईपलाईन. विषय कोणते? पाईपलाईन, कोबी टाकले. आमचा विषय तो नव्हता. आमचा विषय आहे डिक्शनरी. हिंदीत याला काय म्हणतात ना, सायन्समध्ये याला काय म्हणतात, अकॅडमिक साईड होती फक्त आमची अगदी, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे मला जे माहिती आहे ना तुम्ही इतरांना सांगायचा. आमचे स्टाफरूम म्हणजे वैचारिक देवाणघेवाण होती. तिथे पाईपलाईन, प्लॉट, शेती हे विषय नव्हते. अशा रीतीने मी ज्या शाळेत वावरलो, ज्या वातावरणात वावरलो आणि जे वातावरण निर्माण केलं ते फार महत्त्वाचं आहे. सकाळी मी जिथे राहत होतो त्या ठिकाणी जे माझ्या संपर्कामध्ये आलं ना त्याच्यापैकी बरेचशांना वेगळं म्हणून होतं, समजून घ्या तुम्ही. परंतु माझ्या शेजारी राहायला आल्यावर आमच्या दोघांच्या संपर्कामुळे त्यांच्या जीवनात खूप बदल झालेले असतात. म्हणजे शाळेत जशी वागणूक होती तशी आमच्या गावात सुद्धा वाढून होती. ज्याला मी नोकरी लागलो सगळ्याला त्याला इतक्या आर्थिक पैसे कमवत होती, कारण वडील तर नाही म्हणायचं तुला मास्टर करायचं नाही, असं करायचं. मग आम्ही दोन जे पैसे येत होते ना ते परत फेड करायचं होतं मला. मी BEd झालो आणि माझ्या वडिलांनी तगादा लावला, आता लग्न करून टाकलं. मला बाकी मुलांचं लग्न करायची आहे, माझा विवाह करणार नाही म्हटलं. जोपर्यंत मी मामीचे पैसे फेडत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. मी BEd झालो, सध्याला योगाला म्हणून नोकरी मिळून गेली आणि 2 वर्ष आले. मामीचे पैसे काळाचे वगैरे परत करून टाकले आणि पुन्हा टाकायला ते लग्न करून टाकायचा. म्हटलं नाही का, मला परमनंटची ऑर्डर मिळू द्या. परमनंटची ऑर्डर भेटली आणि मगच त्या ठिकाणी 2 वर्षात मला भेटल्या ऑर्डर भेटली. लक्षात घ्या, आता परमनंटची ऑर्डर भेटत तर नाही पण मला भेटली ना, 2 वर्षात भेटून गेली. आणि मग मी लग्नाच्या ठिकाणी विषय काढला. या ठिकाणी लग्न आलं, दोघं 8 वर्षे जे नुकतं लग्न आलं असतात त्यांना कोणतं घर आपलं म्हणजे तिसऱ्याचं कोणाचं लोकच पाहिजे होतं. अगदी आई नको, बापा नको, कोणी नको, कोणी नको. तर नाही, आमचं लग्न आलं आणि उन्हा आमच्या शिकायला आला. कारण साधूच्या शिक्षक सांगायचे की उन्हा अभ्यासात काय कसं आहे म्हणे, तू त्याला घेऊन जा तिथे म्हणे. ठीक आहे म्हटलं. मग उन्हा आमच्याकडे आला. 8वी 9वी 10वी 3 वर्ष तो माझ्याकडे यायला. 10वी चांगल्या मार्गाने पास झाला. उन्हा असतानाच रेखा माझ्याकडे शिकायला आली. म्हणजे वडिलांनी पाठवलं. बा जो माणूस BEdला पैसे का नव्हता तो माणूस आता माझ्याकडे शिकायला पाठवला. मी त्यांना वाईट म्हणत नाही. त्यांनी उलट आम्हाला संस्कार दिलेलं लक्षात घ्या. अगदी त्या कठीण परिस्थितीत मला शिकायला प्रेरणा मिळाली. आणि रेखा माझ्याकडे शिकायला आली. ती सुद्धा 8वी 9वी 10वी 3 वर्ष माझ्याकडे शिकली. पुन्हा 10वीला निघून गेला. रेखा निघून गेली आणि पुष्पाला पाठवलं माझ्याकडे आणखी. कारण ती 11वीला होती, 10वी नुकती सुटली होती इकडे. मग 11वी 12वी माझ्याकडे तिने त्यांनी केलं. अशा प्रकारे राहायला माझं घर सुरुवातीला फक्त 2 खोल्यांचं होतं, साधं होतं. आता रमेश वगैरे मंडळी पैकी माझ्याकडे यायला येऊन गेलेली आहे त्या जुन्या घरी. आज ते कठीण घर होतं तिथे. आज तुम्ही राहणार नाही तिथे. हे असं 30-30च्या मजावर होतं. वाक्या तिकडे पाहायचा होत्या, अजून पाणी मिळून जात होतं. पण आम्ही तसेही पैसे राहिलो का, धर्माला खूप चांगलं होतं, जीव लावणार होता. आणि आमचं घर सुरुवातीला म्हणजे विद्यार्थी वसतिगृह होतं. कारण म्हणून होता, रेखा होती, पुष्पा होती, विद्यार्थी वसतिगृह होतं. त्याच्यानंतर उषाताईची मुलगी माझ्याकडे शिकायला आली. तिला आम्ही शिकवलं. उषाताईची मुलगी गेली, मुलाची मुलगी आली राणी, तिला आम्ही शिकवलं. बऱ्याच लोकांनी शिकवलं आम्ही. परंतु
आम्ही कोणत्याही आर्थिक परिस्थितीचा विचार न करता यांचं कल्याण होत आहे ना, शिकताय ना, मग शिका मग तुम्ही. आर्थिक जर आम्ही पाहून घेऊ. अशा प्रकारे मी त्यांना त्या ठिकाणी शिकवलं. शिकता आता पुन्हा रंगाने बराचसा प्रवास सांगितला शिक्षणाचा, त्याप्रमाणे घडलं. मध्यंतरी क्लास घ्यायचा मी. तो क्लास कोणते शाळेमध्ये अधिकृत सरकारमान्य क्लास होते. गावात घ्यायचे नाही, मी काय गावात होते गेली. सरकारमान्य क्लास होते माझे, शाळेतच घ्यायचा. आणि त्या MPSC किंवा MPSCला जे मी विद्यार्थी बसून शिकणार ते त्यांना मार्किंग करायचं. सांगितलं तुम्हाला की बरेचसे विद्यार्थी हे MPSC UPSC शिकून आज नोकरीला आहेत आणि दादाच्याकडून कॉन्टॅक्टमध्ये आहे. खरोखर आहे. तो बिहारचा जो तहसीलदारला आयुक्त आहे, कलेक्टर आहे, तो माझा सुधारणा विद्यार्थी लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, अमळनेरची प्रांत आहे ना, सीमाहेर म्हणून अमळनेरची प्रांत आज आहे ती माझी विद्यार्थीने त्याला बोलवून असतो माझ्या कार्यक्रमाला. कारण विद्यार्थ्यांना बोलवून मला खूप आवडतं माझ्या कार्यक्रमाला. परंतु ज्योती देवरे चोपड्याला होती. हां, ज्योती देवरे चोपड्याला होती आणि सीमाहेर आहे अमळनेरला प्रांत. ह्या दोन्ही विद्यार्थीने मी सीमाला बोलवून असतो आज माझ्या कार्यक्रमाला. पण कसं आहे, सरकारी माणूस आहे ती सरकारी माणूस आहे ना, तिथे गावात शिकायला बसले. यांना माहिती पडलं अमळनेरची प्रांत हे डॉक्टरांकडे, लगेच आणखी सरकारी अधिकारी इकडे येतील आणि मग कोरोना येण्यामध्ये तुम्ही कसं आहे घरात गेलाय म्हणजे डॉक्टरांना त्या ठिकाणी संकट येईल. म्हणून म्हटलं जाऊ ते, म्हटलं ज्या माणसामुळे आणखी 10-15 लोक तिथे येतील आपल्याला ते नको आहे. आणि डॉक्टरांचं नाव दिलं तिथं म्हणून सगळी. म्हणून मी सीमाहेरला बोलवलं नाही, पण मी त्याला रस्तीचा अध्यक्ष आलो होतो ना, त्यावेळेला मी माझ्या विद्यार्थ्यांनाच बोलवलं होतं. लक्षात घ्या, प्रमुख पाहुणे म्हणून. बाकीचे जे अध्यक्ष होऊन गेले ते सिनेनाच बोलवायचे. कोणतरी मोठमोठी सिनेना करतील, कोणीतरी त्या ठिकाणी मोठमोठा राजकीय पुढे बिल वाजवत नव्हता आणि सिनेमाचं बिल वाजवत नव्हता. माझ्या हायफाय जे विद्यार्थी होतं ना, मी त्यांच्या ठिकाणी बोललो होतं. मी त्यावेळेला होतंच त्या ठिकाणी. या ठिकाणी यावला मागच्या काही दिवसापूर्वी बलराम मेरे नावाचे PSI होते. दादा लक्षात घ्या, बलराम मेरे PSI होते. अहो ते माझे विद्यार्थी होते. तुम्हाला माहिती पडलं का आतापर्यंत? नाही माहिती पडलं. त्याच्या आधी मोरे म्हणून वकील होते. मोरे म्हणून PSI होते. ते माझे विद्यार्थी सत्याऐंशी होते. माहीत नाही तुम्हाला, मी कोणाला बोलत नव्हतो का, तर पोलीस खात्याचं वेगळं सांगता पण ओळखीचं आहे ना, मी लोकांना मागून घ्यायचं. म्हणजे त्याने तिकडे ट्रॅक्टर तिकडे वळवायचे आणि लसूण मागायला गेला की बा तू सांगते तिथे. आणि म्हणून माझे जे विद्यार्थी येऊन गेले ना, मी त्यांना ओळख बिलकुल दाखवत नव्हतो. हा, दोन्ही माझ्याकडे जेवायला आले अगदी, पण गुपचूप आले अगदी. हां, मी कोणाला माहिती पडलं नाही आणि त्यांना शाकाचे जेवण गेलं म्हटलं खुश होऊन गेले. अशा रीतीने एकंदर माझा जो काळ होता ना, तो काळ खूपच चांगला. मी तर म्हणतो माझा काळ सुवर्ण काळ होता की मी कोणाला सांगतो की सुवर्ण काळ होता माझा. मला राजकीय पुढाऱ्यांचं भय नव्हतं, विद्यार्थ्यांचं भय नव्हतं. काय आणि शिकवायचं असं आहे की ते जर खुश होते तर मला ते काय म्हणणार आहे त्या ठिकाणी. अशा रीतीने मी एकदम अतिशय महत्त्वपूर्ण जीवन जगलो. मी जीवनात नीतिमत्तेला फार महत्त्व दिलं. लक्षात घ्या, कोणाचे 2 पैसे भेटले नाहीत का, 2 पैसे म्हणजे बुडवलं नाहीत का, कोणाची जागा बुडवली नाही का, कोणाचा बाण कोरला नाही का, कोणाचं काही केलं नाही. लक्षात घ्या, आणि अजून सुद्धा तेच आहे माझं. आणि म्हणून मी नीतिमत्तेला घडवून वागणारा असल्यामुळे माझं कुटुंब व्यवस्थित काही. लक्षात घ्या, प्रामाणिकपणा नीतिमत्तेला घडवून वागणं हे मला खूप आवडतं असते. अशा रीतीने एकंदर आमचा जो प्रवास आहे हा प्रवास झाला. काळाच्या ओघामध्ये बरेचसे विद्यार्थी घडवले. अजूनसुद्धा मी लक्ष देतो आहे. त्या कधी बरेचसे विद्यार्थी मला विचारतात, सगळ्यांहून फोन येतात, हे कसं काय. मी त्यांना सांगतो आज सीमाहेर किंवा मंदिरला सांगतो म्हणून तिथे मला बरेच फोन येतात की सर याचा अर्थ काय असतो, हा रसवटा दीर्घ की तुम्ही बारीक सारीक त्यांना त्या ठिकाणी समजून सांगत असतो. आपल्या जळगावला 2-3 डेप्युटी कलेक्टर म्हणजे विद्यार्थी येऊन गेले. आपण कोणाला बोललो नाही ते, कारण
रिकामं बोलायचं म्हणून मोठ्याची करायची माझ्या ओळखीचा आहे तर लोकांना गेला जास्त तो प्रकार आता जास्त आहे आवडत नाही. परंतु पंकजच्या लग्नाला ते डेप्युटीकडे लक्षात अशा रीतीने अजून सुद्धा सटाण्याच्या मी खूप कॉन्टॅक्टमध्ये यावला तर ओळखी पाहिजे फार वाजत मी सुद्धा अगदी सटाण्याच्या लोकांना सटाणे जे माहीत नव्हतं ते मला माहिती होतं. लक्षात घ्या कोण कोणाचा मुलगा ते सगळं त्यातलं माहीत होतं. इतकंच काय बैलजोडी कोणाची चाललेली आहे हे लोक मला विचारायचे. असा प्रश्न आला एकदा अरे बाई सर एक बैलजोडी कोण चालली हो म्हटलं आता स्टाफ मेंबर आहे ना BS त्याची बैलजोडी येईल. मग ते BSला विचारायचे अरे BS ती पांढरी जोडी आहे का रे नाही हो मला माहिती काही आता तेजस सांगायचे मग घरी गेला त्यांनी तपास केला हो म्हणजे माझी म्हणजे सगळ्यांचा माणूस ओळखीचा होता सगळ्यांचे प्राणी ओळखीचे होते. कोणाचं घर कोणाला माहीत नसलं ना ते मला माहीत असायचं आणि माझं घर कोणाला माहीत नसलं असं कोणीच नव्हतं. लक्षात घ्या सगळ्याला माहिती. माझ्या शेजारचे पाजारचे पत्ता द्यायचे काय करता खेगळे सारांच्या शेजारी पजाबरोबर त्याला घर मिळायचं अगदी. अशा रीतीने माझं सगळ्यांचं जीवन जे आहे ना अतिशय चांगलं गेलं. मी कोणाला सांगतो मला कोणतेही प्रकार दुःख नव्हतं. आम्ही रिटायर झालो मी तिथे क्लास सुरू केले सरकारी परीक्षांचे मी क्लास सुरू केले MPSC पर्यंत मी गायडन्स करायचो. लक्षात घ्या आम्ही दोघं होतो त्या ठिकाणी. आता सुरुवातीला काय होतं आमचं विद्यार्थी वसतिगृह होतं आमचं घर म्हणजे विद्यार्थी वसतिगृह. आता रिटायरमेंट झालं ना काय झालं पाळणागृह झालं आमच्या घरमध्ये. काय शेजार पाजारचे जे लोक होते ना हे सगळे कुठे नोकरीला जात कुठे जात मग बाई हे मुलगे तुमच्या राहू द्या जरा त्याचं संगोपन आम्ही करायचं. त्याला काय लागेल दूध लागेल पाणी लागेल काही नाश्ता लागेल तो आपण द्यायचा. म्हणजे पाळणाघर होतं त्या पालकांनी त्याचं खूप आनंद वाटायचा. अशा रीतीने मी तिथे सुद्धा अतिशय मिळून मिसळून राहिलो. शत्रुत्व मला शत्रू तिथे नव्हताच कोणी लक्षात घ्या अजात शत्रू होतो मी कोणाची वेळ नाही कोणी आपलं शत्रू मानणार नव्हता. हां काही काही शिक्षक होते काय म्हणायचं ते अरे तू इतकं काम करतं मरून देखील ना म्हटलं मिला तर गेला म्हटलं काय टेन्शन म्हटलं ना बायकोला टेन्शन देखील. मी इतकं काम केलं शाळेसाठी संस्थेसाठी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी तसेही प्रसिद्ध संधी या ठिकाणी होतो. आणि जे मला म्हणत होतं रे आता तू मरून नसेल ना ते काळाच्या ओघात विचार घे म्हणजे वाईट वाटतं सांगायला थोडंसं परंतु काळाच्या ओघात गेलेलं कामाने माणूस कधीच मरत नसतो. त्याचा उत्साह जर असेल ना तो काम करता येईल. उत्साह त्याला खचू देत नाही आणि म्हणून मी आज या ठिकाणी जसं उभं आहे तशा अवस्थेतही आपल्या सगळ्यांच्या कृपेने उभं आहे. हा कार्यक्रम थोडा मोठा करायचा होता म्हणजे माझी इच्छापेक्षा मुलांची खूप इच्छा होती की कार्यक्रमाने थोडा मोठा करू. परंतु मोठा कार्यक्रम केल्याबरोबर शेखर भाऊनी पेपर देऊन टाकलं असतं की डॉक्टरच्या कार्यक्रमात 200 लोक हजर होते म्हणजे डॉक्टर बदनाम त्या ठिकाणी शेखर भाऊ काही त्याचं कळणार नाही आणि आपण सुद्धा होऊ देणार नाही. लक्षात घ्या आपणही पथ्य पाळायचं होती. काही नातलगांना बोलायची इच्छा होती गावात काही माझी आणखी खूप त्या ठिकाणी ओळखी किंवा भावजी मित्र होते त्यांनी बोलायची इच्छा होती. पण तू कोविडचं त्या ठिकाणी वातावरण सगळे आणि थोडं सरकारी कायदा असल्यामुळे आपण या ठिकाणी थोडक्यात कार्यक्रम केलेले आहेत. आणि या कार्यक्रमाला आमची 3 मुलं आणि मी आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला व्यक्ती लिहून टाकतं आहे परंतु तरी आपण शांततेने ऐकून घेतलं याबद्दल मी आपल्या सर्वांच्या आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या आणि सर्वांनी एकमेकांनी करून राहा एवढं बोलून मी माझी अडचणी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सध्या शिक्षक भरती घेण्यात येत आहे. तरी शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी 10 जून ते 20 जूनच्या दरम्यान आपापली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन शाळेच्या वेळात शाळेशी संपर्क साधावा. शाळेची वेळ सकाळी 8 ते दुपारी 1 अशी आहे. अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. तेव्हा या ठिकाणी असलेले पद आणि शैक्षणिक अर्हता सदर बातमीसोबत दिलेली आहे. तेव्हा गरजूंनी नोकरीसाठी
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संपर्क साधावा. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.